चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा. नमस्कार. व्हिडिओचं शीर्षक टायटल पाहून तुम्हाला निश्चितपणे आश्चर्य वाटलं असेल, परंतु ही गोष्ट जी आहे ही तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. तुम्हाला जीवनामध्ये एक मौलिक सल्ला निश्चितपणे मिळेल. घटना अशी घडते की एक शेतकरी असतो आणि तो काय करतो, अनेक जनावर पाळतो, परंतु त्याच्यामध्ये त्याचे एक जनावर अतिशय आवडीचा असतो, तो म्हणजे घोडा. तो घोडा म्हणजे शर्यतीचा घोडा असतो. आता शर्यतीचा घोडा म्हटलं की त्याला किंमतही फार मोठी असते आणि तो शर्यतीचा घोडा पाळतो. त्यानं शर्यतीत पहिला नंबर मारावा, कायम तंदुरुस्त राहावं म्हणून अगदी लाखो रुपये त्याच्या देखभालीवरती, त्याच्या खाण्यापिण्यावरती तो शेतकरी खर्च करत असतो. परंतु एक दिवस अशी घटना घडते की ते घोडा पळत असताना खाली पडतो आणि त्याचा पाय मोडतो. शेतकरी त्याला आपल्या घरी घेऊन येतो, त्याची सेवा करतो, त्याला चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करतो की तो स्वतःच्या पायावरती उभा राहावा. तळमळ असते त्याची की काय व्हावं यानं स्वतःच्या पायावरती उभा राहावं. परंतु घोडा काही स्वतःच्या पायावरती उभा राहत नाही आणि मग तो एक दिवस वैतागून त्याच्या मित्राला फोन करतो आणि मित्राला म्हणतो, अरे माझा तो घोडा आहे ना, त्याचा पाय मोडलाय आणि त्याला मी भरपूर खर्च केला, कारण शर्यतीचा घोडा सांभाळणं आर्थिकदृष्ट्या काही सोपं नसतं, परंतु तो काही स्वतःच्या पायावरती उभा राहिला. पाहतो मी 4-8 दिवस वाट. नाहीतरी शेतकरी मित्राला म्हणतो, मी त्याला काय करतो, गोळ्या मारतो आणि त्याला संपून टाकतो, कारण त्याचा खर्च करणं, त्याला सांभाळणं आता मला शक्य होणार नाही. मी त्याला गोळी मारतो आणि संपून टाकतो. जवळ असणारा एक बोकड काय करतो, ही फोनवरचं संभाषण ऐकतो. फोनवरचं संभाषण ऐकतो आणि शेतकरी बाजूला निघून गेल्यावर बोकडाच्या मनामध्ये एक आपुलकीची भावना निर्माण होती की तो घोडा, मी, आपण सगळी जनावरे एका रांगेमध्ये असतो आणि जर हा पायावर उभा नाही राहिला तर आपला मालक त्याला गोळ्या घालील, मारून टाकेल. म्हणून तो बोकड काळजीपोटी, आपुलकीपोटी त्या घोड्याला दररोज म्हणतो, अरे तू उभा राहा, तू उभा राहशील, तुला जमणार आहे, हा तू राहायला बघ उभा आणि तुला हे येणार आहे, असं सातत्यानं प्रोत्साहन देतो, जेणेकरून त्यानं स्वतःच्या पायावरती उभा राहावं. घोड्याला वाईट वाटतं की अरे हा बोकड मला आता सांगतोय मी शर्यतीचा घोडा असून, परंतु थोडा थोडा तो प्रयत्न करतो आणि एक दिवस काय होतं, तो घोडा बोकडाच्या प्रेरणेनं, बोकडाच्या मार्गदर्शनामुळं, प्रोत्साहनामुळं स्वतःच्या पायावर उभा राहतो. शेतकऱ्यानं तर पाहिलं की अरे घोडा तर हा उभा राहिला, त्याला अतिशय आनंद होतो आणि तो काय करतो, मित्रांना फोन करू लागतो, अरे माझा घोडा उभा राहिला, माझा घोडा उभा राहिला. आणि ते सांगत असतानाच मित्रांना म्हणतो, आज संध्याकाळी तुम्ही या, मी तुम्हाला काय करणार, एक पार्टी देणार आहे. मग मित्र म्हणतात, काय पार्टी देणार आहे? तो म्हणला, आज मी तो बोकड आहे ना, तो बोकड कापणार आणि तुम्हाला पार्टी देणार आहे. पहा नियती कशी असते की ज्या बोकडाच्या प्रेरणेनं, ज्या बोकडाच्या मार्गदर्शनानं मालकाचा घोडा उभा राहिला, दुरुस्त झाला, त्याच बोकडानं फुकट मार्गदर्शन केलं, नको तिथं मार्गदर्शन केलं आणि त्यामुळं त्याच्याच मृत्यूवरती, त्याला संकट येण्यापर्यंत ती परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. बोकडाची पार्टी म्हणजे बोकडाचा कार्यक्रम त्या ठिकाणी निश्चितपणे होणार आहे. पहा कधी कधी असं म्हणता येतं की मदत किती करावी, तर मदत ही आपण आपल्या पद्धतीनं करावी, जेणेकरून समोरच्याला त्याची जाणीव राहील. आपलं अस्तित्व कसं असावं, तर आपण असल्याची जाणीव आणि आपण नसल्याची उणीव ही समोरच्याला नेहमी जाणावी, तरच त्या मार्गदर्शनाचा आणि त्या तळमळीचा फायदा होतो. नाहीतर अनावश्यकपणे आपण जर प्रयत्न करत राहिलो तर त्या बोकडासारखी अवस्था एक दिवस आपली व्हायला वेळ लागत नाही. धन्यवाद.